स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी गेवराई विधानसभा मतदारसंघात मोठे उलटफेर होताना दिसून येत आहेत। माजी मंत्री बदामराव पंडित यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी लक्ष्मण पवार यांना 2024 विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। ते या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक सुद्धा लढले, पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला। त्यानंतर लक्ष्मण पवार या गेवराई विधानसभा मतदारसंघात फारसे सक्रिय नसल्याचं चित्र दिसून आलं। त्यामुळेच या गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजपला बड्या नेत्याची गरज होती, कारण या गेवराई विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला जर चांगला परफॉर्मन्स पाहिजे असेल तर या विधानसभा मतदारसंघात एक सक्रिय आणि बडा नेता भाजपमध्ये पाहिजे। आणि यामुळेच अनेक दिवसांपासून रखडलेला बदामराव पंडित यांचा पक्षप्रवेश दिवाळीच्या मुहूर्तावरती पार पडला। माजी मंत्री बदामराव पंडित यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। बदामराव पंडित हे गेवराई विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा आमदार राहिलेत, ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत। बदामराव पंडित यांची गेवराई विधानसभा मतदारसंघात चांगली ताकद आहे। बदामराव पंडित यांना भाजपमध्ये घेऊन पंकजा मुंडे यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये बेरजेचं राजकारण केलं असं बोललं जातंय, कारण गेवराई विधानसभा मतदारसंघात नेहमीच पंडित विरुद्ध पंडित असा राजकीय वाद आपण पाहिला आहे आणि यापुढे सुद्धा तो सुरूच राहणार आहे। कारण गेल्या वेळी जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना बदामराव पंडित यांच्या 5 सदस्याची मदत झाली होती आणि पक्षप्रवेशाच्या वेळी पंकजा मुंडे यांनी हे बोलून सुद्धा दाखवलं। त्यामुळे जर स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक पक्ष आपल्या स्वबळावरती लढला तर गेवराई विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार यांच्या विरोधात बदामराव पंडित यांचं मोठं आव्हान राहील, कारण गेवराई विधानसभा मतदारसंघात नेहमीच काका विरुद्ध पुतण्या असं राजकारण राहिले। बदामराव पंडित यांचा भाजपमध्ये झालेला पक्षप्रवेश पाहता पुन्हा एकदा या गेवराई विधानसभा मतदारसंघात किंवा गेवराई तालुक्यात पुन्हा एकदा पंडित विरुद्ध पंडित किंवा काका विरुद्ध पुतण्या असंच राजकारण होताना दिसून येतंय। बदामराव पंडित यांचा 2024 विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडित यांनी 42,000 मताने पराभव केला होता। त्यावेळेस ते शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात होते। या पराभवानंतर बदामराव पंडित हे भाजपमध्ये येतील अशा चर्चा होत्या। अखेर त्यांचा 6 महिन्यापासून रखडलेला पक्षप्रवेश पार पडला आणि दिवाळीच्या मुहूर्तावरती ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला। बदामराव पंडित यांच्या भाजपमध्ये आल्याने गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजपला व पंकजा मुंडे यांना चांगलं बळ मिळणार आहे हे स्पष्ट दिसतंय। आता गेवराई विधानसभा मतदारसंघात विकासाचा नवीन अध्याय सुरू करायचा असं बदामराव पंडित यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी सांगितलं आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यपद्धतीने मला प्रेरणा मिळाली असं सुद्धा बदामराव पंडित या पक्षप्रवेशाच्या वेळी बोलले। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या गेवराई विधानसभा मतदारसंघातून किंवा गेवराई तालुक्यातून कोणत्या पंडिताचा गट बाजी मारतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गेवराई विधानसभा मतदारसंघातून स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणाचा गट बाजी मारेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। त्याबरोबरच व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।